नमस्कार. विज्ञानी ज्युलियस एक्सेलरॉड यांचं जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ज्युलियस एक्सेलरॉड हे अमेरिका देशाचे जीव रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1970 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कॅटेचोलअमाइन चेता आवेगवाहक न्यूरोट्रान्समीटर, मेंदूतील रसायन वर्ग एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामाइन आणि पिनियल ग्रंथी हे त्यांच्या संशोधन कार्यातील विषय. बर्नार्ड कॅट्झ आणि उल्फ वॉन यूलर यांच्यासोबत ज्युलियस एक्सेलरॉड यांना 1970 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. ज्युलियस एक्सेलरॉड यांचा जन्म दिनांक 30 मे 1912 रोजी अमेरिका देशातील न्यूयॉर्क या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. त्यांचे जीवशास्त्र विषयातील पदवी शिक्षण सन 1933 कॉलेज ऑफ द सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे पूर्ण झाले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ या पदासाठी काम केले. मुख्य आहारासोबत जीवनसत्वयुक्त अन्न या संदर्भात त्यांना सन 1935 न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेंट ऑफ हेल्थ आणि मेंटल हायजीन टेस्टिंग व्हिटॅमिन सप्लिमेंट्स येथे नोकरी मिळाली. या नोकरी कालावधीत त्यांनी रात्रशाळा योजना या अंतर्गत सन 1941 आरोग्य विभागात काम करत असताना त्या न्यूयॉर्क विद्यापीठातून विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन 1946 ज्युलियस एक्सेलरॉड यांनी गोल्ड वॉटर मेमोरियल हॉस्पिटल येथे बर्नार्ड ब्रॉडी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य केले. वेदनाशमन प्रणाली, वेदनाशामक जैवरासायनिक संयुगे आणि मानवी शरीरासाठी उपयुक्त वेदनाशामक जैवरासायनिक संयुगे या संदर्भात त्यांनी सखोल अभ्यास केले. मेथेमोग्लोबिनिया या शीर्षकांतर्गत ओळखली जाणारी रक्तातील स्थिती हे सन 1940च्या दशकातील विज्ञानासमोरील आव्हान होते. अर्थात ही स्थिती फक्त ॲस्प्रिन नसलेल्या वेदनाशामक औषधांच्या वापरकर्त्यामध्ये होती. वेदनाशामक औषधामध्ये ॲसिटॅनिलाइड हे रासायनिक घटक असल्याचे आणि ते रक्तातील मेथोमोग्लोबिनिया हा घटक जबाबदार असल्याचे ज्युलियस एक्सेलरॉड आणि ब्रॉडी यांच्या अभ्यासात आढळले. म्हणून ज्युलियस एक्सेलरॉड आणि ब्रॉडी यांनी औषधामध्ये ॲसिटोमिनोफेन, पॅरासिटामॉल, टायलेनॉल, ॲसिटाल्डिहाइड याच्याऐवजी हे वापरण्याची शिफारस केली. सन 1949 ज्युलियस एक्सेलरॉड यांनी नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी कॅफीन या रासायनिक संयुगाची कार्यप्रणाली परीक्षण संदर्भात संशोधन कार्य केले. या संशोधन कार्यामुळे ज्युलियस एक्सेलरॉड यांना स्वायत्त चेतासंस्था संदर्भातील चेता आवेगवाहक न्यूरोट्रान्समीटर एपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन या विषयात आवड निर्माण झाली. त्यांनी कोडीन, मॉर्फिन, मेफ्टामाइन आणि एफिडेफ्रिन या चेता आवेगवाहक न्यूरोट्रान्समीटर या विषयांतर्गत संशोधन कार्य केले. लायसर्जिक ॲसिड डायइथिलामाइड LSD या रासायनिक संयुग संदर्भात त्यांनी पहिले प्रयोग केले. सन 1954 ते सन 1955 या कालावधीत त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून PhD पदवी संपादन केले. ज्युलियस एक्सेलरॉड यांनी ॲड्रिनलाइन एपिनेफ्रिन या विषयावर संशोधन कार्य केले. ॲड्रिनलाइन एपिनेफ्रिन हे एक संप्रेरक आणि संप्रेरक स्वरूपाचे औषधी इंजेक्शन आहे. याचे कार्य म्हणजे श्वसनासारखे व्हिसरल कार्यप्रणाली यांचे नियंत्रण करणे. औषधी स्वरूपातील ॲड्रिनलाइन एपिनेफ्रिन हे संप्रेरक पांढऱ्या मायक्रोक्रिस्टलाइन ग्रॅन्युलसारखे दिसते. हे मानवासह अनेक प्राण्यांमध्ये आणि काही एकपेशीय सजीवांमध्ये आढळते. औषधी स्वरूपातील ॲड्रिनलाइन एपिनेफ्रिन हे व्हिएतनाम येथे आढळणाऱ्या स्कोपॅरिया डुल्सिस एल या वनस्पतीपासून वेगळे करतात. कॅटेचोलअमाइन चेता आवेगवाहक न्यूरोट्रान्समीटर
मेंदूतील रसायन वर्ग एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन, डोपामाइन आणि ॲड्रेनलाइन एपिनेफ्रिन या संदर्भातील संशोधन करण्यासाठी बर्नार्ड कॅट्झ आणि उल्फ वॉन यूलर यांच्यासोबत जुलियस एक्सेलरॉड यांना सन 1970 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. पिनियल ग्रंथी किंवा पिनियल बॉडी ही बहुतेक पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदूतील एक लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे. ती मेलॅटोनिन तयार करते, जे सेरोटोनिनपासून तयार होणारे एक संप्रेरक आहे, जे दैनंदिन चक्रानुसार झोपेच्या पद्धतीचे नियमन करते. या ग्रंथीचा आकार दैनंदिन चक्रानुसार झोपेच्या पद्धतीचे नियमन करते. या ग्रंथीचा आकार पाईन कोनासारखा असतो, ज्यामुळे तिला हे नाव मिळाले असावे. पिनियल ग्रंथी एपिथॅलॅमसमध्ये मेंदूच्या मध्यभागी दोन गोलार्धांच्या मध्ये थॅलॅमसचे दोन अर्धे भाग जिथे जोडले जातात त्या खाचेत स्थित असते. न्यूरोएंडोक्राइन स्त्रावी सर्कमव्हेंट्रिक्युलर अवयवापैकी तो एक ग्रंथी आहे, ज्यामध्ये केशवाहिन्या रक्तातील विद्राव्य पदार्थासाठी बहुतेक पारगम्य असतात. पिनियल ग्रंथी जवळजवळ सर्व पृष्ठवंशी प्राण्यामध्ये असते, परंतु प्रोटोकॉर्टेक्समध्ये ती नसते, ज्यामध्ये एक साधा पिनियल नलिकाकार ग्रंथीसारखा असतो. हॅगफिश जे प्राचीन पृष्ठवंशी प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पिनियल ग्रंथी नसते. उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काही प्रजातीमध्ये ही ग्रंथी एका प्रकाश संवेदी अवयवाशी जोडलेली असते, ज्याला पॅरिएटल डोळा किंवा आय, पिनियल डोळा किंवा पिनियल आय किंवा तिसरा डोळा असे विविध नावाने ओळखले जाते. जैविक उत्क्रांतीच्या पद्धतीच्या पुनर्रचनेवरून असे सूचित होते की पिनियल ग्रंथी मूळतः एक प्रकारची क्षीण झालेली प्रकाशग्राही होती, जी विकसित होऊन न्यूरोएंडोक्राइन अवयव बनली. जुलियस एक्सेलरॉड यांचे नंतरचे काही संशोधन पिनियल ग्रंथीवर केंद्रित होते. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे दाखवून दिले की मेलॅटोनिन हा हार्मोन ट्रायप्टोफॅनपासून तयार होतो, तसेच न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिनपासून तयार होतो. संश्लेषण आणि रिलीजचे दर हायपोथॅलॅमसमधील सुप्रायचायास्मॅटिक न्यूक्लियसद्वारे चालवलेल्या शरीराच्या सर्कॅडियन लय किंवा रिदम अनुसरण करतात. एक्सेलरॉड आणि सहकाऱ्यांनी हे दाखवून दिले की मेलॅटोनिनचे संपूर्ण मध्यवर्ती मज्जासंस्थेवर व्यापक प्रभाव आहे, ज्यामुळे पिनियल ग्रंथी जैविक घड्याळ म्हणून कार्य करू शकते. सन 1971 त्यांची अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे फेलो म्हणून निवड झाली. सन 2004 त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी NIH येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेत काम सुरू ठेवले. सर्कॅडियन रिदम म्हणजे मानवी शरीराचे 24 तासांचे नैसर्गिक जैविक घड्याळ. हे चक्र शरीरातील झोप, भूक, हार्मोन आणि ऊर्जा यांचे नियंत्रण करते. हे कार्य कसे करते बरं? प्रकाशावर नियंत्रण संदर्भात सर्कॅडियन रिदम अवलंबून आहे. हे चक्र प्रामुख्याने सूर्यप्रकाशावर आधारित आहे. मेंदूतील हायपोथॅलॅमसमध्ये असणारा भाग डोळ्याला मिळणाऱ्या प्रकाशानुसार शरीराला दिवस किंवा रात्रीचे संकेत देतो. मेलॅटोनिन आणि कॉर्टिसोल संदर्भात रात्रीच्या वेळी झोप आणणारे मेलॅटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवते, तर दिवसा ऊर्जा देणारे कॉर्टिसोल हार्मोन सक्रिय होते. दैनिक चक्राचे टप्पे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्र असे आहेत. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शरीराचे तापमान वाढते आणि नैसर्गिक घड्याळ नवीन दिवसासाठी सक्रिय होते. पचनक्रिया उत्तम असते, अर्थात दुपारी, त्यामुळे दुपारच्या जेवणाची वेळ सर्वोत्तम मानली जाते. संध्याकाळ किंवा रात्र किंवा सूर्यास्ताच्या वेळी शरीर विश्रांतीसाठी तयार होते. आयुर्वेदानुसार या काळात जेवणे पचनसंस्थेला बळकट करते. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर किंवा शिफ्ट ड्युटीमुळे हे चक्र बिघडू शकते.
यामुळे झोप न लागणे, थकवा, वजन वाढणे, मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. नैसर्गिकरित्या संतुलित कसे ठेवावे? सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हात थोडा वेळ घालवावा. झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी स्क्रीन, मोबाईल किंवा टी व्ही बंद करावी. रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय फारच चांगली असते. जुलियस एक्सेलरॉड हे अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1970 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर कॅटेचोलामाइन याच्या प्रक्रियेवरील उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांना सन 1970 मध्ये वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा जन्मदिनांक 30 मे 1912 रोजी न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमध्ये प्रदीर्घ काळ संशोधन केले. त्यांनी कॅटेचोलामाइन न्यूरोट्रान्समीटर उदाहरणार्थ नॉरएपिनेफ्रिन आणि एपिनेफ्रिन यांच्या प्रक्रियेचा शोध लावला. यासाठी त्यांना सन 1970चा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मधील नोबेल पुरस्कार बर्नार्ड कार्ड्स आणि वुल्फ वॉन यूलर यांच्यासोबत विभागून देण्यात आले. जुलियस एक्सेलरॉड यांनी मानवी शरीरातील पिनियल ग्रंथी आणि झोप जागे होण्याच्या चक्राच्या नियमनावरील संशोधनातही मोठे योगदान दिले. वेदनाशामक औषधे, पॅरासिटेमॉलच्या शरीरातील चयापचय प्रक्रियेचा उलगडा लावण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दिनांक 29 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले. विज्ञानातील जुलियस एक्सेलरॉड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.